नमस्कार. मी आज तुम्हाला वेट लॉस व्हेजिटेबल भात करून दाखवणार आहे. त्यासाठी मी पाऊण कप तांदूळ घेतलेले आहेत. साधारण 125 ग्रॅम तांदूळ आहे हा. मी 2 व्यक्तींसाठी बनवत आहे. थोडा जास्तच होतो हे 2 व्यक्तींसाठी सुद्धा. ते स्वच्छ धुवून घेतलेला मी 2-3 पाण्यानं. त्यामध्ये आता पाणी घालून मी हा थोडा वेळ भिजत ठेवते. भिजल्यामुळे तो शिजायला शिजतो लवकर आणि त्यातलं स्टार्च सगळं निघून जातं. त्यासाठी मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत बघा. कोबी, फ्लावर, गाजर, वाटाणं, कांदा, थोडी कोथिंबीर. तर मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत मी. त्यात मी 1 टेबलस्पून भरून तूप घातलं. तूप नक्की खातो मी वेट लॉस रेसिपीला. 1 चमचा तूप खायला काही हरकत नाही. तुपामुळं हेल्दी फॅट वाढतं, बॅड फॅट वाढत नाही. त्यामध्ये मी जिरं घालून घेते 1 टीस्पून. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. तर त्यामध्ये मी एक करून सगळ्या भाज्या घालणार. कांदा घालून घेते पहिला मी. तेवढ्याच तुपामध्ये सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या. कांदा थोडासा परतून झाला की मग त्यामध्ये थोडी आलं लसूणची पेस्ट टाकते मी. कारण सुरुवातीला टाकली की ती डसती थोडी कढईला, म्हणून कांदा टाकल्यानंतर टाकायची. कांद्याबरोबर होती ती, वाजते ती चांगली. डिनरसाठी रेसिपी खूप छान आहे. लंचला सुद्धा खाऊ शकता आणि वेट लॉस व्हायला चांगली मदत होते. ह्यात तांदूळचं प्रमाण कमी आणि भाज्यांचं प्रमाण जास्त घालायचं. अजून ह्यात भाज्या तुम्ही वाढवू शकता, बीन्स वगैरे. एक करून सगळ्या भाज्या मी घालून घेते यामध्ये आणि परतून घेते थोडं. शिमला मिर्च घालते मी. खूप टेस्टी लागतो हा भात खायला. चांगलं परतून घ्यायच्या 1-2 मिनटं, 2-3 मिनटं. त्यामध्ये थोडीशी हळद घातली मी आता. मीठ घालून घेतलं मी 1 टीस्पून. चवीप्रमाणे घालायचं. आता मी पाऊण कप तांदूळ घेतलेला आहे. 125 ग्रॅम वजन झालेलं आहे त्याचं. तर त्यासाठी मी 1.5 कप पाणी घालून घेणार त्यामध्ये. थोडा मऊ झाला तरी चालतो हा भात. त्यामध्ये मी जिरेपूड टाकली थोडी आणि थोडा गरम मसाला टाकते. खडा मसाल्याची पावडर केलेली त्यातली मी 1 टीस्पून टाकली. लाल तिखट टाकलं मी 1 टीस्पून, कारण मी ह्यात हिरवी मिरची वगैरे वापरलेली नाही आहे. सर्व जिन्नस आता एकजीव करून घ्यायचे. त्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं. 1 कप घातलं पाणी मी, अजून अर्धा कप घालणार. पाऊण कपाला 1.5 कप पाणी घालायचं. जर रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा,
हाईप करा. हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. आता उकळी आलेली आहे, त्यामध्ये आता मी हे भिजलेले तांदूळ घालून घेते. नंतर हलवून कमी गॅसवर झाकण लावून ठेवायचं. अगदी मुरून येतो चांगला भात हा. तांदूळ भिजलेला असल्यामुळे लगेच शिजतात. बघू शकता तुम्ही कसा मुरलेला आहे भात आणि शिजलेला पण आहे. आणखीन 1-2 मिनटं ठेवते मी झाकून. त्याच्यावर कोथिंबीर घालून घेते मी. दोन मिनटं पुन्हा वाफ देते त्याला थोडी. बंद करते आता. झालेला आहे तयार. बघू